2 दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरूडमध्ये मोहोळ गँगचा म्होरक्या शरद मोहोळची जुन्या दुश्मनीच्या रागातून हत्या झाली। त्याच्यावर त्याच्याच साथीदारांनी मागून गोळ्या झाडल्या। शरद मोहोळ पुण्यात खंडणी, खून असे अनेक गुन्हे नोंद होते। पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात त्याचा खूप दरारा होता। 3-4 आठवड्यांपूर्वी जालन्यात सुद्धा अशीच एक घटना घडली होती, ज्यामध्ये जालना किंग अशी ओळख असलेला एक नामांकित गुन्हेगार गजानन तौरची सुद्धा अशीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। गजानन तौरची देखील जालन्यात बरीच दहशत होती। मंडळी, बारकाईने पाहिलं तर दोन्ही घटनांचा पॅटर्न अगदी सेम आहे। दोघांचा प्रवास आणि शेवट सुद्धा सेम आहे। दोघांचाही पोलीस रेकॉर्डवर गुंड असा उल्लेख आहे, पण तरीही त्यांना मानणारा तरुण वर्ग अफाट आहे। त्यांच्या अंत्यविधीला जमलेल्या हजारोंच्या गर्दींवरून आणि हिंदूंचे 2 शेर गेले या आशयाच्या मोबाईल स्टेटसवरून तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता। दरम्यान आता काही जणांकडून तौर आणि मोहोळच्या आठवणीत शरीर मरता है पर नाम नहीं, मिस यू अशा आशयाचे स्टेटस टाकून फोटो व्हायरल केले जात आहेत। काही ठिकाणी तर बॅनर्स लावूनही श्रद्धांजली वाहण्यात येते। दरम्यान त्यांच्या हत्येबद्दल पुणे, जालना आणि एकूणच महाराष्ट्रात लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। काही लोक म्हणतात की तौर आणि मोहोळ हे गरीब लोकांचे कैवारी आणि जीवाला जीव देणारे लोक होते, तर काही जण दोघेही सराईत गुन्हेगार होते या म्हणण्यावर ठाम आहेत। तर त्यांना मानणाऱ्यांपैकी काहींना वाटतं की राजकीय असूयेपोटी त्यांची हत्या करण्यात आली, कारण दोघांनीही मागच्या काळात त्यांच्या भागातल्या स्थानिक राजकारणात दरारा निर्माण केला होता। पण मग नक्की खरं काय? दोघांचं पोलीस रेकॉर्ड काय सांगतं? गजानन तौर आणि शरद मोहोळ यांचा उदय, दहशत आणि हत्येमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी समान आहेत, त्याचाच घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, गजानन तौर आणि शरद मोहोळ यांचा गुन्हेगारी क्षेत्रातला उदय आणि त्यांचा शेवट याबद्दल पोलीस रेकॉर्डवर बऱ्यापैकी सेम हिस्ट्री आहे। त्यापैकी गजानन तौर बद्दल बोलायचं झाल्यास जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या शिवणगाव गावच्या एका सर्वसामान्य कुटुंबात गजाननचा जन्म झाला होता। त्याचे वडील जिल्हा मध्यवर्ती बँकेत कामाला आहेत। दरम्यान मागच्या काही वर्षात गजाननने त्याचा मित्र परिवार खूप वाढवला होता। जालन्याच्या स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन तौर हा त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासूनच चर्चेत होता। साधारण 2012-13 साल असावं। त्यावेळेस गजानन कॉलेजमध्ये शिकत होता। त्याच वेळेस जालन्यातल्या गांधीचमन भागात छत्रपती संभाजीनगरहून आलेली काही तरुण मुलं वाद घालत होती। पुढे त्या वादाचं रूपांतर भांडणात झालं। त्या भांडणात गजानन तौरही सामील झाला होता। त्या भांडणात एका मुलानं गजानन तौरच्या पायावर चाकू मारला। गजाननला राग अनावर झाला नाही आणि त्यानं पायात घुसलेला तो चाकू बाहेर काढला आणि थेट तो त्या समोरच्या मुलाच्या पोटात घुपसला। असं म्हणतात की त्याच्यावर पडलेली ती सगळ्यात पहिली खुनाची केस होती। तेव्हापासूनच तो जालन्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात ऍक्टिव्ह झाला होता। एका रिपोर्टनुसार तो शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांचा एकदम खास व्यक्ती झाला होता आणि अंतरवली सराटी गावात झालेल्या मराठा आंदोलनातला ऍक्टिव्ह मेंबर देखील होता। राजकीय वरदस्त असल्यामुळे तो सगळ्या लोकांची कामं करायचा। त्याने त्याच्या मित्रपरिवारातल्या अनेक मुलांना त्याच्या ओळखीनं कामाला लावलं होतं, तर अनेकांना त्यानं दुकानं खोलून दिली होती असं बोललं जातं। त्यामुळे थोड्या काळात त्याची जालनामध्ये गॉडफादर अशी इमेज तयार झाली होती। मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटीमध्ये जी सभा आयोजित करण्यात आली होती, तिथं त्यानं जवळपास 50,000 बिस्लेरी आणि कोल्ड्रिंक्स बॉटल्स वाटल्या होत्या। सामान्य लोकांची सरकार दरबारी अडकलेली कामं किंवा वाद मिटवायला लोक गजाननकडेच यायची असं त्याचे साथीदार सांगतात। त्यामुळे जालन्यात तौर अनेकांच्या गळ्यातला ताईत बनला होता। त्या व्यतिरिक्त गजानन तौर हा शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या सोबत राहून विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करायचा। रक्तदान शिबिर, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, दिव्यांगांसाठी मदत अशा बऱ्याच गोष्टी अलीकडच्या काळात तो करत होता। त्याची जालना आणि भागात इतकी क्रेज होती की त्याला मानणारे लोक त्याला जालन्याचा किंग म्हणायचे। तसंच सोशल मीडियावर त्याच्या नावानं सुरू केलेल्या ग्रुप्सला लॉक ऑफ फॉलोअर्सही जोडले गेले होते। पण ही झाली त्याची एक बाजू। वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार गजानन तौर याच्यावर जालना जिल्ह्यातील जालना शहर, घनसावंगी, अंबड या भागातील विविध पोलीस स्टेशनमध्ये खंडणी, हत्या, हाफ मर्डर, वसुली आणि MPDA अंतर्गत वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते। त्यापैकी 18 गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तताही झाली होती, तर अद्याप काही केसेस न्यायालयात प्रलंबित होत्या। इतकंच नाही तर असं म्हटलं जातं की बराच काळ तो तडीपार सुद्धा होता। 2011 साली सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता।
त्यानंतर 2013ला नूतन वसाहत भागात त्यानं धमकावण्यासाठी गोळीबार केला होता, त्यातही तो मुख्य आरोपी होता. त्यानंतर 2015 साली खंडणीसाठी एका लहान मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हाही हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. दरम्यान मधला काळ गजाननला जेलची हवा सुद्धा खावी लागली होती आणि त्याच काळात त्याची जेलमध्ये टायगर, भगवान डोंगरे या गुन्हेगारांशी भेट झाली होती. काही काळ त्याचं सारं काही सुरळीत चाललं होतं, पण नंतर त्याच्यातलं वैर वाढलं आणि दुश्मनीला सुरुवात झाली. एका कथित जमिनीच्या व्यवहारावरूनच टायगर आणि तौर यांच्यात मोठा वाद झाला होता. त्याचाच राग मनात धरून टायगर आणि डोंगरे यांनी गजाननला संपवण्याचा फार आधीपासूनच प्लॅन बनवला होता असं बोललं जातं. कारण गजानन तौर हत्ये प्रकरणात सापडलेल्या लक्ष्मण गोरे या आरोपीनं हत्येच्या 1 आठवडा आधी जालना किंग को टपकाना एकही सपना असं लिहून मोबाईलला स्टेटस टाकला होता. पुढे मग त्यांनी गजानन तौरची हत्या कशी केली तर ऐका. गजानन त्याच्या मित्रांसोबत एका ठिकाणी फिरत होता, तर दुसऱ्या बाजूला भागवत डोंगरे यांनी त्यांचे साथीदार लक्ष्मण गोरे, टायगर, राहुल ताटिपा मुलवार यांच्या मदतीनं गजाननवर नजर ठेवून होते. मिळालेल्या माहितीनुसार 11 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 2:15च्या दरम्यान तौर त्याच्या काही मित्रांसह शहराच्या मंथा चौकात पोहोचला आणि स्थळाची पाहणी करण्यासाठी कारमधून बाहेर पडला. पुढे तो त्याच्या मित्रांसोबत कार्यक्रमाच्या योजनेवर चर्चा करत मंथा चौकात उभा असताना रामनगरहून 3 लोक मोटरसायकलवर आले. गजाननच्या अगदी जवळ गेल्यावर त्यांच्यापैकी एकानं गजाननवर फायरिंग केली. एका मागून एक पिस्तुलाने गोळीबार केला. त्यापैकी 2 गोळ्या त्याला चाटून गेल्या आणि 2 गोळ्यांनी त्याच्या शरीराचा ठाव घेतला. गजानन तौर याची हत्या झाली आणि संबंध जालना जिल्हा शॉक झाला. पण हत्येनंतर कोणाला काही समजण्याआधीच आरोपी ते ज्या दिशेने आले होते त्याच दिशेने पळून गेले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी निघताना चाकूनही गजाननला भुसकलं. दरम्यान माहिती मिळताच पोलीस तिथं आले आणि घटनास्थळावरून झाडलेल्या गोळ्या आणि रक्ताने माखलेला चाकू त्यांना सापडला. पुढे त्याच्या मित्रांनी गजाननला तातडीनं रुग्णालयात पाठवलं, पण तिथं बातमी कळल्यापासून हजारो लोकांनी हॉस्पिटल बाहेर गर्दी केली होती. त्या सर्वांना गजाननला पाहायचं होतं. पुढे सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी गजाननला मृत घोषित केलं. दुसऱ्या बाजूला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्यांच्यासोबत गुन्हे शाखेचं पथकही घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी नांदेडसह शहराबाहेर जाणारे सर्व रस्ते रोखले. दरम्यान मौजपुरी पोलिसांनी मंथा रोडवरही शोध मोहीम राबवली. दरम्यान रामनगर साखर कारखान्याजवळ MH43AL 5448 क्रमांकाची कार पोलिसांना पाहून मागे वळून वेगाने मागे जाऊ लागली. पोलिसांना संशय आला आणि मौजपुरी पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग केला. पण वेगात गाडी चालवत असल्यामुळे कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्या कारचा अपघात झाला. गजानन तौर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं. त्यापैकी एक होता लक्ष्मण गोरे तर दुसरा होता रोहित नरेंद्र ताटिपा मुलवार. दरम्यान हत्येनंतर टायगर नावाचा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तौर खून प्रकरणातील 2 आरोपींची जालना नांदेड अशा प्रवासाची हिस्ट्री पोलिसांना कळाली आणि त्यामुळं आरोपींनी एकत्रित येत सुपारी घेऊन तर तौरची हत्या केली नाही ना याचा पोलीस सध्या खोलवर तपास करत आहेत. पोलिसांचा सगळा संशय टायगर नावाच्या गुन्हेगारावर आहे, कारण आरोपीनं त्यापूर्वी सेवली भागात जमिनीच्या वादातून एकाची हत्या केल्याचा पोलीस रेकॉर्ड आहे. दरम्यान गजानन तौरच्या अंत्यविधीला हजारो तरुणांनी गर्दी करून जालना शहराचे रस्ते जाम केले होते. इतकी अफाट गर्दी त्याच्या अंत्यसंस्काराला झाली होती. एवढंच नाही तर हिंदुत्ववादी नेता म्हणून अनेकांनी त्याचे स्टेटसही फिरवले होते. आता दुसऱ्या बाजूला आपण शरद मोहोळच्या पोलीस रेकॉर्डवर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की गजानन तौर आणि मोहोळच्या आयुष्याचा धागा एकाच वळणावर येऊन कसा तुटला. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला शरद मोहोळ त्याचा नातेवाईक संदीप मोहोळच्या साथीनं पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात इन झाला. ज्यावेळी पुण्यात मोहोळ विरुद्ध मारणी विरुद्ध घायवळ गँगची रायव्हलरी सुरू होती तेव्हा संदीप मोहोळ हे पुण्याच्या गुन्हेगारी हिस्ट्रीतलं सगळ्यात खतरनाक नाव म्हणून समोर आलं होतं. शरद मोहोळ तेव्हा संदीपचा राईट हँड म्हणून ओळखला जायचा. गँगवॉरला सुरुवात होण्याआधी शरदवर हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे नोंद झालेले होते. त्या संदीप मोहोळनं मारणे गँगच्या सुधीर रसाळ याची हत्या केली आणि पुण्यात टोळी युद्धाला सुरुवात झाली. त्या हत्येचा बदला म्हणून पुढे मारणे गँगनं संदीप मोहोळचीही हत्या केली. त्यानंतर या 2 टोळ्यांमधला संघर्ष अधिकच टोकाला गेला. संदीप मोहोळच्या हत्येनंतर त्याचा नातेवाईक शरद मोहोळ भयंकर आक्रमक झाला. त्यानं संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घ्यायचा निर्धार केला. त्यातूनच मग पुढे जाऊन शरद मोहोळनं संदीप मोहोळ हत्ये प्रकरणातला एक कथित सूत्रधार किशोर मारणे याची 2010 साली हत्या केली.
त्यानंतर शरदला अटक करण्यात आली होती आणि पुढे न्यायालयानं शरद मोहोळला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून मारणे विरुद्ध मोहोळ गँगची कट्टर रायव्हलरी पुण्यात उदयास आली होती. दिवसाढवळ्या दोन्ही गँगमधली पोरं एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी आसुसलेली होती. दरम्यान मागची काही वर्ष शरद मोहोळची कोथरूडमध्ये भयान दहशत होती. तसाच त्याचा तिथल्या स्थानिक राजकारणातही वावर वाढला होता. पण गुन्हेगारी क्षेत्रात एक अलिखित नियम असतो, आपल्यापेक्षा मोठ्या भाईला मारलं की आपली दहशत वाढते असं गुन्हेगारांना वाटतं. मुळशी पॅटर्नमध्ये त्याचा प्रत्यय तुम्हाला आलाच असेल. दरम्यान शरद मोहोळचं वाढतं प्रस्त इतर गँगचे सदस्य आणि त्याचे साथीदार त्यांच्या सुद्धा डोळ्यात खुपायला लागलं होतं. त्यातूनच काल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण 1 महिन्यांपूर्वी शरद मोहोळवर हल्ला करण्याचा प्लॅन झाला होता. शरद मोहोळ हत्ये प्रकरणातला मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याचा मामा नामदेव कानगुडे याच्याशी, दुसरा आरोपी विठ्ठल गांडले याच्याशी आणि स्वतः मुन्नाशी सुद्धा शरद मोहोळचे काही जमिनीच्या आर्थिक व्यवहारावरून वाद झाले होते. त्याचा राग त्यांच्या मनात धुमसत होता. पुढे मग कानगुडे गँगचा म्होरक्या नामदेव कानगुडे यांना त्याचा भाचा साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व विठ्ठल गांडले यांना शरद मोहोळचे बॉडीगार्ड्स बनवून मोहोळ गँगमध्ये पाठवलं आणि ते सही मोक्याची वाट पाहू लागले. 2 दिवसांपूर्वी मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून त्याच्यावर गोळीबार केला. एका रिपोर्ट्सनुसार मुन्ना पोळेकरनं 1 महिन्याआधी मी लवकरच आता येरवडा जेलमध्ये जाणार आहे अशा आशयाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला होता असं कळत आहे. पण त्या व्हिडिओची अजून पुष्टी झालेली नाहीये. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती गंभीर असल्यानं त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या बाजूला शरद मोहोळवर गोळ्या झाडणारे 3 मारेकरी सुतारदरा भागातून पळाले. त्यांचे आणखी 4 साथीदार त्यांच्यासाठी एक स्विफ्ट कार आणि एक XUV गाडी घेऊन हजर होते. पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावरून या 8 जणांनी सातारच्या दिशेनं वाहनातून पळायचं ठरवलं होतं. मात्र त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करून पुणे पोलिसांनी लागलीच त्यांचा पाठलाग सुरू केला आणि शिरवळजवळ पाठलाग करून 8 जणांना अटक केली, ज्यामध्ये 2 वकील सुद्धा होते असं पोलिसांनी सांगितलं. ॲडव्होकेट रवींद्र पवार आणि ॲडव्होकेट संजय उड्डाण अशी त्या वकिलांची नावं असून काल त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. पण तेव्हा त्यांच्यापैकी एकाला चक्क रडू कोसळलं. दरम्यान न्यायालयात आपली भूमिका मांडताना वकील म्हणाले की आम्हाला आरोपींचा फोन आला की त्यांनी खून केला असून त्यांना सरेंडर व्हायचं आहे. आम्हीही त्यांना तोच सल्ला दिला आणि तशी माहिती पोलिसांना फोनद्वारे कळवली. पुढे आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही आम्ही तेच सांगितलं, पण पोलिसांनी आमचं ऐकलं नाही. अशा शब्दात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका वकिलानं आपली बाजू मांडली. तर आम्ही 15 वर्ष वकिली व्यवसायात आहोत, आम्ही काहीही केलं नाही असं सांगताना दुसऱ्या वकिलास न्यायालयातच अश्रू अनावर झाले. दरम्यान मोहोळच्या अंत्यसंस्कारालाही पुण्याचे रस्ते जाम झाले होते. त्यानंतर पोरांनी आमचा नेता गेला म्हणून टाहो फोडलेला पाहायला मिळाला. हे तर काहीच नाही. तेलंगणातील भाजपचे आमदार टी राजा सिंग यांनी शरद मोहोळच्या हत्येबाबत बोलताना त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली. शरद मोहोळ हिंदू नेता होता म्हणून त्याला ठार करण्यात आलं. तो देशभक्त होता. तुरुंगात एका जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवण्याचं काम शरद भाऊनं केलं होतं. आता देवीकडे प्रार्थना करा आणि शरद भाऊला पुन्हा पाठवा अशी मागणी करा असं विधान टी राजा सिंग यांनी केलंय. त्यानंतर आता पोरांनी हिंदूचाच शेर गेला म्हणून मोबाईलला स्टेटस टाकायला सुरुवात केली आहे. तर आता दोन्ही घटना ऐकून तुमच्या लक्षात आलंच असेल की तौर आणि मोहोळ यांच्या हत्या प्रकरणात किती साम्य आहे ते. म्हणजे अनपेक्षितपणे गुन्हेगारी क्षेत्रात एंट्री, पुढं दहशत, त्यानंतर राजकारण्यांशी जवळीक, दोघांचे त्यांच्या सहकाऱ्यांशी झालेले वाद, त्यातून दोघांच्या मारेकऱ्यांनी सोशल मीडियावर आधीच त्यांच्या हत्येची दिलेली कल्पना, पुढं त्यांच्या प्रत्येक बारक्या हालचालींवर लक्ष ठेवून व्यवस्थित प्लॅनिंग करून त्यांना संपवणं हा बऱ्यापैकी घटनाक्रम सेम आहे. सध्या दोघांच्याही नावाचे जे हिंदुत्ववादी स्टेटस सोशल मीडियावर फिरतायत ते सुद्धा त्याचंच द्योतक आहे असं बोललं जात आहे. दोन्ही प्रकरणावरून आता एक गोष्ट मात्र तरुणांच्या लक्षात परफेक्ट आली असेल, गुन्हेगारीचा शेवट असाच वाईट पद्धतीने होतो. बाकी संबंधित प्रकरणाबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.